हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी अनिता आपलं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सर्व? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. तुम्हाला आजचा, उद्याचा आणि पुढील सगळे दिवस सुखाचे, समाधानाचे जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर बघा मैत्रिणींनो, आता 29 जुलैला गुरुपौर्णिमा येते आहे. तर त्यानिमित्ताने बऱ्याचशा आपल्या स्वामी सेवेकऱ्यांनी स्वामी चरित्र सारामृत किंवा अनेक गुरुचरित्र अशा वेगवेगळ्या ग्रंथांचे पारायण सुरू केलेले आहे. तर काही करणार पण आहेत. तर त्यासाठी आपण पारायण सुरू करतो त्यावेळेस आपल्याला संकल्प करायचा असतो. तर तो संकल्प कसा करायचा हेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर स्वामींनी किंवा दत्त महाराजांनी आपले जे इष्टदैवत आहेत त्यांनी आपली इच्छा पूर्ण करावी यासाठी संकल्प केला जातो. संकल्पाशिवाय कोणतेही व्रत किंवा पूजा पूर्ण होत नाही. संकल्पाशिवाय कोणत्याही पूजेचं फळ किंवा व्रताचं फळ आपल्याला मिळत नाही. त्यासाठी सुरुवातीला आपण संकल्प हा केलाच पाहिजे. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने संकल्प करतात, पण प्रत्येकाची संकल्प करण्यामागची भावना किंवा इच्छा ही वेगवेगळी असते. पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने जर आपण आपल्या स्वामी महाराजांकडे काही मागितलं तर स्वामी महाराज आपली ती इच्छा नक्कीच पूर्ण करतात. म्हणजेच आपण जे मागितलंय त्यापेक्षा भरभरून स्वामी आपल्याला देतात. तर बघा, अशा पद्धतीने आपण एखाद्या पारायणाची सुरुवात करतो तर तेव्हा आपण आपल्या स्वामी महाराजांना अशा पद्धतीने अभिषेक करून घ्यायचा आहे. तर अभिषेक करताना सर्वप्रथम आपण पाण्याने अभिषेक करायचा आहे. तर बघा, अभिषेक करताना आपण स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. पाण्याने अभिषेक केल्यानंतर आपण दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण पाण्याने आणि दुधाने अभिषेक करून घेऊ शकतो किंवा तुम्ही पंचामृताने देखील स्वामींना अभिषेक करू शकता. तर बघा, मी इथे पहिल्यांदा पाण्याने आणि नंतर दुधाने अभिषेक करून घेतला आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने स्वामींची मूर्ती आपल्याला धुवून घ्यायची आहे. मूर्ती धुवून घेतल्यानंतर ती मूर्ती आपण एका स्वच्छ कापडाने पुसून कोरडी करून घ्यायची आहे. तर बघा, कोणतेही पारायण करताना सुरुवातीला आपण असा स्वामींना अभिषेक नक्कीच करून घ्यायचा आहे. त्यानंतर पूजेची मांडणी करून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने मी एका छोट्याशा चौरंगावर स्वामींची मूर्ती ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर स्वामींना अष्टगंध लावून घेते आहे. तर अशा प्रकारे स्वामींना टिळा लावून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर स्वामींचं अत्यंत प्रिय असं हिना अत्तर हे स्वामींना खूप प्रिय आहे. तर हे अत्तर देखील मी लावून घेते आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण पूजेची तयारी करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण संकल्प करायचा आहे. तर बघा, संकल्प करण्यासाठी सुरुवातीला मी इथे एक छोटीशी प्लेट घेतलेली आहे. त्यानंतर आपण आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. सुरुवातीला ते पाणी आपण आपल्या डोळ्यांना लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जी काही आपली इच्छा आहे ती स्वामी समर्थ महाराज पूर्ण करणार असा विश्वास आपण मनामध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर हातामध्ये आपण थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत. थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये अक्षता टाकायच्या आहेत, थोडंसं हळद टाकायची, कुंकू टाकायचं व एक फूल घ्यायचं आहे. व ओम कुलदेवताय नमः, ओम ग्रामदेवताय नमः, ओम स्थानदेवताय नमः आणि आपलं नाव सांगायचं आहे, तारीख व वार सांगायची आहे व मी संकल्प करते की असं म्हणायचं आहे. आणि जो संकल्प आपण करणार आहे तो स्वामींना बोलायचा आहे. म्हणजे आपण पारायण 11 पारायण करणार आहे की 21 पारायण करणार आहे असं बोलायचं आहे. आणि ते पाणी या प्लेटमध्ये सोडून द्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्या मनातील इच्छा आपण स्वामींना सांगायची आहे. तर बघा, अशा पद्धतीची संकल्प करण्याची साधी सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, अशा पद्धतीने आपण संकल्प कसा करायचा हे बघितलेलं आहे. व्हिडिओ